जाल्ल्यार आसा विठ्ठल रखुमाईचे सप्ताक जो वार्षिक पद्दतीन पारंपारीक हे आमचे स्थानिक हांगासले मनयतात आनी खरें बरें दिसता की सगळे स्थानिक हांगासर जाणटे पासून भुरगे सगळे एकठांय येवन हांगासर हो सण साजरो करतात अशीच सगळ्यांनी एकवट दवरची आनी खरेंच तेंचेर दाखोवन दिला आमची संस्कृती आमची परंपरा कितें आहा ती हांगा आयज खरें प्रत्यक्षात दोळ्यांनी पळयलां ते तशेंच तेंच्यांनी फुडें चालोवचें अशें तेंचे कडेन मागणी आनी सदांच तेंकां जेन्ना जेन्ना गरज पडटली केन्ना म्हाजी मदत आसतली तेन्ना अवश्य हांव तेंच्या वांगडा आसतलो. आमचो सप्ताह जो झाला तो वार्षिक हेचे म्हणजे प्रति पंढरपूर कसं आसलें कारण जेन्ना विठ्ठल रखुमाई ह्या दिसा भोंवंक येल्ली तेन्ना अशें काल्पनीक हे आमचे पुराणांत हे आसा तशें आनी ते म्हायतीनुसार ही हांगा प्रति पंढरपूर जावपाचें आसा पूण ते कांय कारणास्तव विठ्ठल आनी रखुमाई हांगसरल्यान गेली आणि त्याच्यानंतर तो हेंचे वास्तव्य असं हांगा असल्या कारणान ते हांगा आम्ही विठ्ठल रखुमाईचे मंदिर आम्ही म्हणजे नाव पडले ते आणि ते हे करतात जाल्यार आमकां त्या दिवसात एकादशी आमी आषाढी एकादशी पंढरपुरा जाता त्याच एकादशी आमचे हांगा अखंड तेंच्यांनी भजन सुरू करता आमी हांगासर तोच दिवस धरून आणि हो उत्सव आषाढी एकादशी पासून सुरू जाता आमच्या देवळात आणि त्याच्यानंतर ही आयज सांगता जाता इतलेच. आता सप्ताह नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी षष्ठी जाता ही तिथी वास्को सप्ताह आणि आमची सप्ताह एकाच दिसा जाता. ह्या सप्ताह पूर्वीपासून चालत येयल्लो आसा सप्ताह त्या खातीर आमी अजून पर्यंत ती परंपरा चालू दवरल्या आमच्या भुरग्यांनी. जवळ आता नाच म्हटल्यार खूप वर्सां म्हणजे सांगूंक शकना कितली वर्सां जातली. 3 पिढी जावन गेले 3-4 पिढी जावन गेले हो सप्ताह चालू आसा. त्यानंतर हो 20 दिवसाचो सप्ताह आसता त्या दिवशी आम्ही सकाळी दनपाराचे पूजन करता मुर्तीचे आणि त्यांच्यान अखंड काळ चालू जाता. त्यानंतर हे त्याच्यानंतर रात्री कडेन ही नागवेकर कुटुंबियाकडल्यान त्यांच्या घराकडल्यान ती पारंपरिक दिंडी सुरू जाता. ही दिंडी देवळात सांची येता राती कडेन साधारण 8-9 वाजता आम्ही सुरुवात करता दिंडे ते 11-11:30 पर्यंत दिंडी देवळात पावता. त्याच्यानंतर ते काही संसारी कार्यक्रम जो असता तो जाता ते झाल्यानंतर आणि नंतर काय ना दुसऱ्या दिवशी सकाळी परत खूप जणांचे अभिषेक असतो ते अभिषेक चालू झाल्यानंतर दुपारा परत जो कार्यक्रम जाता आणि संध्याकाळी आता रात्री हे आमचे जे वार्षिक पारंपरिक जे किती खेळ चालू झाले तेच आम्ही खेळ खेळता. त्याच्यानंतर आता सांस्कृतिक थोडेसे आणि हेचे ज्ञानात भर घालसारखे असे काही कॉम्पिटिशनां दवरली जातात. ते गोविंद फटनायक हो स्वतः आपल्या खर्चान सगळे कार्यक्रम करून घेतात. त्यानंतर आमचे जे पारंपरिक खेळ असतात दहीहंडी झाले का नंतर आम्ही दर्या समुद्राचे हांगा हाडटा की विसर्जन करतो. त्याचे विसर्जन झाल्यानंतर मागीर आमचो तीर्थप्रसाद आरती जाता. आरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद जाऊन सांगता जाता आणि दुसरे दिवस त्याचे म्हामणे म्हणजे समापन असता तेन्ना आम्ही सगळे जितके आम्ही आसा तितके आम्ही ती हे वाडी म्हणून एक प्रसाद व्हरता आम्ही.